नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, अज्ञ अपि तज्ञताम एति, अज्ञ अपि तज्ञताम एति, शनै शैलम अपि चूर्ण्यते, शनै शैलम अपि चूर्ण्यते, बाणा अपि एति महालक्ष्यम, बाणा अपि एति महालक्ष्यम, पश्य अभ्यास विजुमितम, पश्य अभ्यास विजुमितम. म्हणजे मित्रांनो, अज्ञानी व्यक्ती हा देखील हळूहळू अभ्यास करत करत जो आहे तो तज्ञ आणि विद्वान बनतो. पर्वत देखील, मोठा पर्वत देखील हळूहळू झिजत जाऊन भुईसपाट होतो आणि बाण जो देखील आहे तो अभ्यास करत करत बरोबर महान लक्ष्य भेदतो. हे आहे अभ्यासाचं महत्त्व. बरोबर मित्रांनो, आपण विद्यार्थी आहोत, आपल्याला नेहमी शिकत राहायचं आणि प्रत्येक दिवस काहीतरी आपल्याला नवीन शिकवतो, त्याचा आपल्याला फायदा उचलता आला पाहिजे. तर आजचा दिवस देखील आपल्याला काहीतरी नवीन शिकण्यासाठी घेऊन आलेला आहे. तर पाहूया आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे, 17 एप्रिलचं महत्त्व काय आहे आपण बघूया. पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे जागतिक हिमोफिलिया दिवस. बरोबर, आजचा आपला विषय आहे जागतिक हिमोफिलिया दिवस, जो आपण 17 एप्रिल रोजी साजरा करतो. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील सुप्रसिद्ध असं सायन सर्वोपचार रुग्णालय म्हणजे सायन रुग्णालयातून प्राध्यापिका आणि बालकर्करोग म्हणा किंवा रक्तदोष विभाग म्हणा किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभागाच्या ज्या आहेत प्रभारी डॉक्टर सुजाता आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्ते मित्रांनो, डॉक्टरांचा तुमच्याशी परिचय करून देतो. डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे, आपण प्राध्यापिका आहात, प्रभारी आहात म्हणजेच इंचार्ज आहात बाल कर्करोग रक्तदोष विभाग, बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभाग म्हणजेच अस्थिमज्जा प्रत्यारोपण विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन सर्वोपचार रुग्णालय शिव मुंबई येथे. मॅडमच्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी आधी MBBS केलं, पुढे जाऊन मॅडमनी MD केलं बालरोग विभागात आणि त्यानंतर फेलोशिप देखील घेतली. फेलोशिप इन पीडियाट्रिक हेमॅटॉलॉजी ऑन्कॉलॉजी ही पदवी देखील मॅडमनी प्राप्त केली. मॅडमच्या गाठीशी जवळजवळ 18 वर्षाहून अधिकचा प्रगाढ अनुभव आहे आणि कर्करोग म्हणा, रक्तदोष विभाग म्हणा आणि हजारोहून अधिक कॅन्सरग्रस्त मुलांवर आपण उपचार केलेले आहेत. लहान मुलांतील जो कॅन्सर व्यतिरिक्त देखील मॅडम जे आहेत थॅलेसेमिया सेंटरमध्ये काम बघतात, हिमोफिलियाविषयी काम बघतात आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट या विभागाचे देखील ते काम पाहतात, आपले योगदान देतात. मित्रांनो, सायन रुग्णालय हे पहिलं शासकीय रुग्णालय आहे ज्यांनी महाराष्ट्रात बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजेच अस्थिमज्जा प्रत्यारोपण ही सेवा सुरू केली आणि अजूनही कार्यरत आहे. आणि आता कॅन्सर पासून मुक्त झालेल्या मुलांसाठी एक फॉलोअप OPD म्हणजेच एक पुनर्तपासणी दवाखाना ज्याला आपण कॅन्सर सर्वायवल OPD अशी देखील सेवा सुरू केली आहे, सेवा कार्य सुरू आहे. मॅडमनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत, शिवाय व्याख्यानं देखील दिलेली आहेत. तर अशा बहुगुणी डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मॅडम, सर्वात पहिले आजचा आपण जेव्हा विषय बघतो जागतिक हिमोफिलिया दिवस, तर आम्हाला हा हिमोफिलिया म्हणजे नक्की काय इथपासून सुरुवात करूया की हिमोफिलिया म्हणजे काय आणि कोणत्या प्रकारचा आजार आहे त्याविषयी कृपया थोडं सांगा. नमस्ते. आज 17 एप्रिल म्हणजे जागतिक हिमोफिलिया दिवस आहे. 17 एप्रिल म्हणजे त्या दिवशी ना एक युरोपियन पेशंट होता हिमोफिलिया, फ्रँक स्नॅबल. त्याच्या आठवणीच्या प्रित्यात हा दिवस साजरा केला जातो, कारण त्याने त्याचं पूर्ण आयुष्य, त्याची पूर्ण संपत्ती आणि पूर्ण आयुष्य त्याने हिमोफिलिया पेशंटच्या सेवेसाठी, त्यांच्या निदानासाठी आणि त्यांच्या ट्रीटमेंटसाठी त्यांनी वाहून दिले. आणि त्यांनी नंतर हे वर्ल्ड हिमोफिलिया फेडरेशनची स्थापना केली. म्हणून त्यांच्या आठवणीमध्ये 17 एप्रिल हा जगभरात वर्ल्ड हिमोफिलिया दिवस म्हणून साजरा केला जातो. तर हिमोफिलिया एक्झॅक्टली म्हणजे काय? हिमोफिलिया हा एक आजार आहे. हा एक अनुवंशिक रक्तदोषाचा आजार आहे ज्याच्यामध्ये तुमचे रक्त गोठत नाही. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपल्याला काही पण इजा होते आणि आपण जेव्हा हा धरतो थोडा वेळ किंवा नाही पण धरला तरी हळूहळू ते रक्त थांबतं आणि आपली ब्लिडिंग थांबते. पण अशा ह्या पेशंट्सचं हे ब्लिडिंग
इवन छोटीशी पण जखम झाली तर ते ब्लिडिंग सहजासहजी थांबत नाही आणि त्यांच्यामध्ये काहीतरी कमी असते आणि म्हणून त्या आजाराला हिमोफिलिया म्हणतो आपण. त्याबद्दल बरेच काही गोष्टी नंतर सांगू, पण हा आजार त्याला हिमोफिलिया म्हणतात. आणि मग हिमोफिलिया हे आजार म्हणजे शरीराच्या नक्की कुठल्या प्रक्रियेवर काम होतो किंवा परिणाम होतो त्याविषयी आम्हाला सांगा. आपल्या शरीरामध्ये जसं रक्त आहे, रक्तामध्ये लाल पेशी आणि पिवळं रक्त आहे. त्या पिवळ्या रक्तामध्ये ना आपलं रक्त गोठवण्याचे बरेच फॅक्टर्स असतात. त्याला म्हणा कोआग्युलेशन किंवा क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणतो. तर ह्या फॅक्टरमध्ये बरेच फॅक्टर्स असतात. तुम्हाला मी नंतर हे दाखवते की टीव्ही स्क्रीनवर मॅडमने आपल्याला छान छायाचित्र आणि स्लाइड्स आणलेले आहेत, तर जरूर ते आपल्याला मोबाईल कॅमेरामध्ये टिपून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला विषय चांगल्या पद्धतीने कळेल. तर आपल्या शरीरामध्ये बरेच फॅक्टर्स असतात. जसं मी सांगितलं की ब्लडमध्ये पिवळं रक्त जिथे असतं त्याच्यामध्ये हे सगळे कोआग्युलेशन फॅक्टर्स असतात. फॅक्टर 12, 11, 9, 8 आणि ह्यांची वेगळ्या प्रतीने प्रक्रिया होत असते आपल्या शरीरामध्ये, इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक पाथवे म्हणून. तर प्रत्येक फॅक्टर हे प्रत्येकाचं एक एक वेगळं फंक्शन असतं, एकमेकावर ते अवलंबून असतात. त्यात सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे फॅक्टर 8 आहे आणि हा 8 फॅक्टर जेव्हा आपल्या शरीरामध्ये नसतो तेव्हा त्याला हिमोफिलिया ए हा असा आजार म्हणतो. आणि फॅक्टर 9 जर कमी असेल आपल्या शरीरामध्ये किंवा तयार होत नसतील 9 नंबरचा फॅक्टर तर त्याला हिमोफिलिया बी म्हणतात. आणि अजून बरेच फॅक्टर्स आहेत, म्हणजे असं नाही की हिमोफिलिया ए आणि बी हे दोनच फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे आम्हाला ब्लिडिंग होते किंवा रक्त गोठत नाही. असे इतर फॅक्टर पण जर का कमी असतील, कधी फॅक्टर 5 नसतो किंवा एक दुसरं वॉन मिल्बॅन फॅक्टर म्हणून असतो आपल्या चमडी रक्तवाहिनीच्या खाली असतं, तर ते पण कमी असेल तर ते ब्लिडिंग डिसऑर्डर. तर कोणताही फॅक्टर, ह्यातला प्रत्येक फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे, पण त्यातल्या त्यात आपल्या समाजामध्ये किंवा एकंदरीत फॅक्टर 8 आणि 9चं प्रमाण जास्त असल्या कारणाने ह्यांना हिमोफिलिया ए आणि बी असं नाव दिलेलं असतं. दुसरे फॅक्टर जर कमी असतील तर त्यांना त्या फॅक्टरच्या नावाने डेफिशियन्सी असं म्हटलं जातं. पण ही एक ब्लिडिंग डिसऑर्डर आहे, अनुवंशिक. अरे छान सहज सोप्या भाषेत मॅडमनी सांगितलं की हिमोफिलिया म्हणजे रक्तस्राव ज्याच्यामध्ये होतो, हिमो म्हणजे रक्त, फिलिया म्हणजे प्रेम. तर याच्यामध्ये भरपूर, या आजारामध्ये भरपूर रक्तस्राव बघितला जातो. आणि 17 एप्रिल या दिवशी आपण जागतिक हिमोफिलिया दिवस साजरा करतो. आणि सोप्या भाषेत मॅडमनी 8 आणि 9 हा फॅक्टर, 8 17 नंतर 7 नंतरचा आकडा 8 लक्षात ठेवता येईल, त्याने ए आणि 9 बी हा प्रकार मॅडमने सांगितलेला आहे. तर मॅडम हा दिवस का साजरा करायचा, याचं महत्त्व काय हे देखील आम्हाला समजून सांगा. हां, तर वर्ल्ड हिमोफिलिया फेडरेशनने असं समजण्यात आलं की आता तत्पूर्वी आपण हे समजून घेऊया की हिमोफिलिया आजार जेव्हा सुरुवात झाली तर हा आजार इसवी सन 2000 आहे. जेव्हा ज्यूइश लोकांचे जे आपले स्कल्पचर्स असतात किंवा त्यांचे ते गुहेमध्ये हे मूर्ती आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी हे दाखवलेलं आहे की खूप जास्त ब्लिडिंग झाल्याने त्यांचे सैनिक वारलेले आहेत. तर हा आजार इतका जुना आहे. क्वीन विक्टोरिया ह्यांच्या फॅमिलीमध्ये हा आजार सर्वात जास्त प्रमाणामध्ये बघितला गेला आहे, त्यामुळे त्याला रॉयल्स डिझीज पण असं म्हणलं जातो. पण नंतर त्यांना लक्षात आलं की फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 ह्या कमीमुळे झालेला हा आजार आहे, म्हणून त्यांना नंतर आता हिमोफिलिया ए आणि बी असं नाव दिलं गेलं आहे. आणि जर का जागतिक रूपामध्ये जर का तुम्ही बघितलं तर ह्याची संख्या 5 ते 6 लाखाच्या दरम्यान पेशंट्स आहेत पूर्ण जगामध्ये. जास्ती करून हिमोफिलिया एचे पेशंट आहेत 3 ते 4 लाखापेक्षा. 1 लाख पेशंट हिमोफिलिया बीचे असतील आणि इतर आजाराचे काही इतर पेशंट आहेत. भारतातलं जर का तुम्ही चित्र पाहिलं तर 25 ते 26 हजाराहून अधिक पेशंट हिमोफिलियाचे आहेत. आता तुम्ही म्हणसाल की 25 ते 26 हजार पेशंट म्हणजे काय खूप जास्त पेशंट नाही आहेत, पण ह्यांचं निदान किती लोकांचं झालंय? फक्त 17 ते 18% पेशंटमध्ये ब्लिडिंग आहे किंवा हा एक आजार आहे ज्याच्यामध्ये रक्त गोठण्याचा त्रास आहे. हा निदान फक्त 17 ते 18% लोकांमध्ये झालेला आहे. अजूनही 80% लोकांमध्ये हा आजार निदानच नाही झाला आहे. म्हणून वर्ल्ड फेडरेशन ही ऑर्गनायझेशन प्रत्येक देशाने जुडलेली आहे आणि आपल्या भारतामध्ये तशीच ह्या फेडरेशनला लिंक म्हणजे हिमोफिलिया सोसायटी ऑफ इंडिया ही एक संस्था आहे आणि ज्याच्या अंतर्भूत सगळे हिमोफिलिया पेशंट्स त्यांची नाव नोंदणी करतात. त्यांची एक आयडेंटिटी आहे, त्यांची नोंदणी झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना कनेक्टेड असतात. फॅक्टर जर का त्यांना ट्रीटमेंट नाही मिळत असेल तर त्यांच्यासाठी ही संस्था पूर्ण काम करते, गव्हर्नमेंट संस्था काम करते आणि भरपूर कम्युनिटी लेवलला आता हे प्राथमिक लेवलला पण ह्याची
ह्याची जागरूकता निर्माण करण्याचे सरकारने हे धोरण घेतलेले आहे. म्हणून हा दिवस सगळीकडे साजरा केला जातो आणि आपल्याला म्हणजे 20% आणि 80% लोकांना अजून तरीही आपल्याला जागृत करायचं आहे आजारासाठी आणि म्हणून हे दिवस आपण साजरा करून पूर्ण समाजाला ह्याच्याबद्दल जागरूकता आणतोय. मॅडम संस्थेचं नाव एकदा पुन्हा आम्हाला सांगा म्हणजे ते लक्षात राहील. हिमोफिलिया सोसायटी ऑफ इंडिया, जसं हिमोफिलिया सोसायटी इंडिया. तर हिमोफिलिया सोसायटी ऑफ इंडिया ह्याची प्रत्येक मेजर म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये ब्रांच आहे, प्रत्येक स्टेटला त्याचे ब्रांचेस आहेत आणि हिमोफिलिया एकदा डायग्नोसिस झाल्यानंतर तिकडे तुम्ही रजिस्टर केला तर तुमच्याकडे त्यांची नोंद राहते की आकडेवारी राहते की हा हिमोफिलिया पेशंट आहे आणि त्यांना ट्रीटमेंटसाठी तुम्ही सोसायटीकडे गेलं तर ते कदाचित मदत करतात किंवा गव्हर्नमेंट सुद्धा त्या सोसायटीला अप्रोच करून त्यांच्याकडून इनपुट्स घेतं की काय कमी आहे हिमोफिलियाच्या पेशंट्स. फारच छान मॅडम, तुम्ही प्रमाणाविषयी आम्हाला सांगितलं आणि निदान झालेल्याचं रुग्णांचं प्रमाण कमी आहे, अजून भरपूर जनजागृती व्हायची गरज तुम्ही सांगितल्यात. आणि रक्तस्रावाविषयी मग मॅडम, रक्तस्राव थांबण्यासाठी कुठले घटक आवश्यक असतात त्याविषयी देखील थोडी आम्हाला कल्पना द्या. आता मी जस्ट सांगितले की रक्तस्राव थांबण्यासाठी आपल्याला जसं मी म्हणले तर प्लेटलेट्स आहेत आणि प्लाझ्मा म्हणजे जसं मी म्हणले त्याच्यामध्ये रक्त घटक आहेत. जसे मी सगळे फॅक्टर सांगितले, फॅक्टर 12, 11, 8, 9 त्यातले हे महत्त्वाचे घटक आहेत. आणि नंतर फायब्रिन म्हणून होतो, तर हे सगळे फायब्रिन थ्रेड्स वगैरे तयार होतात आणि एक रक्त गोठल्याची एक आपल्याला क्लॉट येतो किंवा आपल्याला खपली धरते रक्त, तर ती अशी खपली तयार करण्यासाठी हे सर्व घटक आवश्यक आहेत आणि नंतर तुमचं हे ब्लिडिंग थांबतं. आणि असे हे घटक जर का कमी असतील तर तुम्हाला ते रक्तस्राव थांबणे खूप कठीण जातं आणि म्हणून हा आजार ब्लिडिंग डिसऑर्डर असं म्हणलं जातं किंवा रक्त वाहण्याचा हा एक अनुवंशिक आजार म्हणला जातो. आणि तुम्ही आम्हाला प्रकार देखील सांगितलेत. हिमोफिलिया ए म्हणजे 8 नंबरचा जो फॅक्टर आहे घटक, त्याच्या उणीवेमुळे आणि 9मुळे हिमोफिलिया बी हा प्रकार. तर अजून काही प्रकार आहेत का किंवा त्याविषयी अजून काही तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे का त्याविषयी? आता हिमोफिलिया ए आणि हिमोफिलिया बी आहे, तसं वॉन विलिब्रँड डिझीज म्हणून आहे किंवा कोणताही फॅक्टर इतर मी जसं सांगितलं ना दुसरे फॅक्टर पण कमी असल्यानंतर आजार असतो. हिमोफिलिया सी म्हणून आहे, हिमोफिलिया सी. तर असे 2-3 हिमोफिलियाज आहेत. प्लस प्रत्येक फॅक्टरच्या नावाने जसं फॅक्टर 7 डेफिशियन्सी म्हणतो, फॅक्टर 8 तर हिमोफिलिया सांगितलं, फॅक्टर 10 डेफिशियन्सी, हे काही खूप रेअर म्हणजे ह्यांची पूर्ण जगामध्ये म्हणजे लाखात एक किंवा वगैरे. तर हिमोफिलिया 10,000 एखादा पेशंट असतो, हिमोफिलिया बी 20 ते 30,000 एखादा दिसतो. पण ह्या इतर रेअर डिझीज म्हणजे 1 लाखामध्ये एखादा पेशंट असतो. तर आपण तपासणी केल्यानंतर आपल्याला कळतं की ह्याचं ब्लिडिंग होत आहे आणि तो हिमोफिलिया ए नाही आहे, बी नाही आहे, तर काय आहे. आणि तेव्हा आपल्याला इतर घटक पण जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतं की नाही, हा एक रेअर डिझीज आहे आणि तो पण एक ब्लिडिंग डिसऑर्डर आहे. फार छान मॅडम. या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, वाशिमहून फोन आहे. ज्ञानेश्वर कांझोडे यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. ज्ञानेश्वर दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हा, सलग प्रश्न विचारा. ज्ञानेश्वर पांडुरंग खांजोडे, वाशिम. माझा प्रश्न असा आहे की मॅडम, लहान मुलामध्ये हा डिसीज निर्माण होऊ शकतो का आणि त्याचा इलाज कसा करावा. आणि तुम्ही रक्त या शुद्धीकरणाच्या याच्यात आहात, एक्झिमा आणि सोरायसिस हा डिसीज जर समूळ नष्ट होतो का, हे एवढं माझा प्रश्न आहे मॅडम. बरं ज्ञानेश्वर दादा, तुमच्या प्रश्नाचं आपण मॅडमकडून उत्तर घेणार आहोत, समाधान घेणार आहोत आणि त्याने जनजागृती पण होणार आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहूया पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे जागतिक हिमोफिलिया दिवस, जो की आपण 17 एप्रिलला साजरा करतो. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ अशा आपल्या सोबत प्राध्यापिका आहेत, प्रभारी ज्या आहेत बालकर्करोग, हिमोफिलिया आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या सुप्रसिद्ध सायन रुग्णालयातून डॉक्टर सुजाता आपल्यासोबत आहेत. मॅडम, ब्रेकला जाण्याच्या आधी ज्ञानेश्वर दादांनी आपल्यासाठी एक प्रश्न विचारलेला की लहान मुलांमध्ये हा जो हिमोफिलिया आहे तो होऊ शकतो का आणि त्याचा इलाज करता येऊ शकतो का, हा होता. आणि दुसरा प्रश्न, एक्झिमा आणि सोरियासिस याचा काही रक्ताशीने त्याचा प्रसार काही होऊ शकतो का, याविषयी प्रश्न होता. तर काय सांगणार मॅडम?
ज्ञानेश्वर सर, तुमचा प्रश्न खूप छान आहे. एक्झिमा आणि सोरियासिसचा आपल्याला आज विषय पण नाही आहे आणि तो एक रक्तदोष आजार पण नाही आहे, तो एक चमडीचा आजार आहे. त्यामुळे आज आपण सगळं काही आपण रक्तदोष आणि ब्लिडिंग डिसऑर्डर म्हणजे रक्त वाहणाऱ्या आजाराबद्दल बोलतोय. तर लहान मुलामध्ये हिमोफिलिया म्हणजे जसं मी सांगितलं की हा एक अनुवंशिक आजार आहे. त्यामुळे अनुवंशिक म्हणजे जन्मतःपासून आजार असलेला आहे. तर जन्मतः असल्यामुळं हा आजार लहान मुलामध्येच पहिल्यांदा दिसतो आणि त्याची तीव्रता सिव्हिअर म्हणजे असं म्हणजे हिमोफिलियामध्ये पण 3 प्रकार असतात. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. सिव्हिअर म्हणजे अति तीव्र असलेला हिमोफिलिया ज्याच्यामध्ये फॅक्टरची खूप कमी असते. 1% कमी असलेले फॅक्टर्स असतात त्याच्या शरीरामध्ये आणि त्याला पटकन ब्लिडिंग होऊ शकते. तर हा लहान मुलामध्ये आजार दिसतोच लहानपणापासून आणि त्याचं ट्रीटमेंट मी आता तुम्हाला थोड्या वेळाने सांगणारच आहे. त्याच्यामध्ये जे घटक तुमच्या शरीरामध्ये नाही आहे आणि ज्याच्यामुळे ते ब्लिडिंग होते, जसं हिमोफिलिया ए मध्ये 8 फॅक्टर नाही आहे, तर आपल्याला फॅक्टर 8 त्याला द्यायचं आहे. फॅक्टर बी, हिमोफिलिया बी असेल आणि त्याला फॅक्टर बी नसेल तर हा हिमोफिलिया बीसाठी ह्याला फॅक्टर द्यायचे असतात. आणि इतरही काही ट्रीटमेंटचे हे आहे. तर तुम्ही हे कार्यक्रम पूर्णपणे पाहाल तर मग तुम्हाला पुढे लक्षात येईल की दुसरे पण काय त्याच्यामध्ये ट्रीटमेंटचे दुसरे ऑप्शन्स आहेत. आणि सोरियासिसचा आपला इथे काही संबंध नाही आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर दादा, छान प्रश्न विचारला, त्याच्यामुळे आपल्याला जास्त चांगली माहिती मॅडमनी दिली आणि जो घटक कमी आहे त्याचा पुरवठा केला जातो असं आपल्याला थोडक्यात मॅडमनी ढोबळमानाने सांगितलं आहे. मॅडम, आणि हा प्रश्न मी विचारणारच होतो, ज्ञानेश्वर दादांनी विचारला की मग कोणत्या वयोगटामध्ये जास्त करून आढळतो आणि लहान मुलांमध्ये जर हा आढळला तर कसं लक्षात येतो की हा हिमोफिलिया आहे असं? हां, तर मी जसं सांगितलं तो अनुवंशिक असल्यामुळे लहान मुलांमध्ये पहिल्यांदा दिसतो. तर काय होतं, जन्म झाल्यापासूनच त्याला तो आजार असल्या कारणाने आणि जर का त्याची जसं मी सांगितले ना माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर म्हणजे तीव्र, मध्यम किंवा एक मध्यम स्वरूपाचा किंवा एकदम माइल्ड किंवा एक सौम्य स्वरूपाचा जर आजार असेल, सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा असेल तर त्याला एकदम जन्मतः कदाचित त्रास होणार नाही. पण तो जेव्हा चालायला लागला, पळायला लागला किंवा काही कारणास्तव त्याचं ऑपरेशन वगैरे असेल तेव्हा त्यांचा आजार लक्षात येतो. म्हणजे उशिरा कदाचित त्याचे लक्षणं दिसतात. पण तीव्र हिमोफिलिया हे जन्मतःपासूनच किंवा 6 महिने म्हणजे थोडासा उशीर झाला तर 6व्या महिन्यापासून कदाचित त्याचे चिन्ह दिसून येतात. आता तुम्ही म्हणाल तर की काय, समजा डिलिव्हरीमध्ये नॉर्मली जेव्हा तुमची नॉर्मल डिलिव्हरी होते तर मुलांचे हात किंवा डोके थोडंफार खेचले गेलं आहे डिलिव्हरीच्या वेळेस, तर सर्वसाधारण मुलामध्ये ह्याची ब्लिडिंग होत नाही. पण ह्या मुलांमध्ये कदाचित मेंदूमध्ये किंवा पाठीमध्ये किंवा हात ओढल्यानंतर हाताच्या जॉईंटमध्ये ब्लिडिंग होऊ शकते. तर हे एकदम जन्म झाल्याबरोबरचे काही सिम्पटम्स किंवा नंतर थोडा मोठा मूल झाला त्याला लसीकरणासाठी तो जेव्हा डॉक्टरकडे जातो, जेव्हा त्यांना इंजेक्शन देतो तर इंजेक्शनच्या साईटला त्याचं ब्लिडिंग होतं. म्हणजे सुई टोचल्याने तिथे एक काळक पडतो आणि एक मोठी गाठ येते जे सर्वसाधारण मुलांना होत नाही. तर तसे लक्षणं दिसतात. म्हणजे स्वतःहून मूल तर सांगणार नाही, तर आपल्याला कसं लक्षात येतं ते हे ह्या कारणामुळं किंवा ब्रेनमध्ये कदाचित त्याचं फोर्सेप्स डिलिव्हरी झाली किंवा मूल मालिश करताना किंवा झटका जोरात दिला किंवा सहजासहजी तुमचं डोकं म्हणजे सर्वसाधारण मुलाला ते ब्लिडिंग नाही होणार. डोकं कदाचित पाळण्याला किंवा जमिनीवर आपटल्यानंतर त्याला ब्लिडिंग होऊ शकतं. हे एक सर्वसाधारण लक्षण आहे ज्याच्यामुळं आमच्याकडे ते येतात आणि आम्हाला लक्षात येते की कदाचित त्याला हिमोफिलिया असू शकतो. मग नंतर रांगताना त्यांच्या जॉईंटमध्ये ब्लिडिंग होतं. हे काही त्याचे लहानपणाचे लक्षणं आहेत. तर हे काही माझ्या चित्र दाखवलेले आहेत आमच्या हॉस्पिटलमध्ये. ते ब्रेनमध्ये ब्लिडिंग झालेले आहेत किंवा डिलिव्हरीच्या वेळेस त्याच्या हातामध्ये ब्लिडिंग झालेलं आहे किंवा मानेमध्ये जेव्हा त्याच्या झटका दिला डिलिव्हरीच्या वेळेस तर असे ब्लिडिंग झालेले आहेत. किंवा मग सगळ्यात मोठं म्हणजे जसं मी सांगितले माइल्ड असेल किंवा हे असेल तर जॉईंटमध्ये ब्लिडिंग हे खूप सर्वसाधारण मुलांमध्ये खेळतात, पडतात आणि त्यांच्या जॉईंटमध्ये कसं असतं, आपण जॉईंटच्या आतमध्ये काही ब्लिडिंग थांबण्याची कोणती प्रक्रिया नाही. त्यामुळे ते हळूहळू रक्तस्राव चालूच असतं त्या जॉईंटच्या आतमध्ये आणि ते वरतून दिसत नाही आणि म्हणून ते जॉईंट स्वेलिंग होते किंवा आपला कोणताही जॉईंट हा सूज येते त्याच्या भोवती आणि आपल्याला कळतच नाही की कदाचित त्या आतमध्ये ब्लिडिंग झालेलं आहे. तर हे त्याचे काही लक्षणं आहेत हिमोफिलियाची. महत्त्वपूर्ण लक्षणं आणि मॅडमनी सांगितलंय की सांध्याला सूज येणं असेल किंवा काय वेगवेगळी लक्षणं चित्राद्वारे देखील मॅडमनी दाखवलं. पण महत्त्वाचा असा पुढला प्रश्न, हा संसर्गजन्य आहे का हिमोफिलिया जो आजार आहे तो, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. नाही, हा आजार संसर्गजन्य नाही आहे.
तर कसं आहे माहिती आहे का, मी आता त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे की हा अनुवंशिक आजार आहे. अनुवंशिक म्हणजे आपल्या जनुका म्हणजे जीन्समधून आलेला आजार आहे. आता हा जीन्समधून कुठे आजार आलेला, तर काय माहिती आहे का, फिमेल हा एक्स लिंक रेसिसिव्ह. एक्स लिंक रेसिसिव्हचा अर्थ असा असतो की पेशंटला आई ही ह्या आजाराची वाहक असते. म्हणजे आईच्या जीन्समध्ये हे खराबी आहे. म्हणजे आपल्या शरीराच्या एक्स क्रोमोझोमवर ब्लड गोठण्याचे हिमोफिलियाचे फॅक्टर 8 आणि 9 तयार होणारे असतात, त्यांची नोंद असते. आणि त्या जीनमध्ये जर का डिफेक्ट असेल तर तो फॅक्टर बनत नाही. आता आई हे वाहक कशी, कारण आईच्या शरीरामध्ये 2 एक्स क्रोमोझोम्स असतात. ठीक आहे, तर एक एक्स नॉर्मल असल्या कारणाने आईला हे ब्लिडिंग होत नाही. तिच्या शरीरामध्ये कदाचित थोडेसे फॅक्टर कमी असतील पण इतके कमी नसतात की तिला ब्लिडिंग व्हावी, म्हणून ती वाहक आहे. हां, तर मी ह्या चित्राद्वारे दाखवते. जेव्हा आई वाहक असते आणि वडील जेव्हा नॉर्मल असतात तर त्यांच्यापासून होणारी मुलं, जर का तुम्ही इथे बघितलात तर त्यांच्यापासून होणारी मुलं, मुलगी 50% वाहक असते. म्हणजे आईचं फक्त एक खराब जीन्स घेऊ शकतं, वडिलाचा नॉर्मल जीन घेऊन मुलगी हे कॅरियर बनते. पण मुलगा काय असतो, एक्स आणि वाय. म्हणजे आईचा जर खराब एक्स जीन घेतला आणि वडिलांचा वाय जीन घेतलेला असतो कारण तो मेल आहे, तर हा मुलामध्ये हा आजार दिसतो. मुलगा हा आजारी होतो, मुलगी ही फक्त कॅरियर बनते. तर आपल्याला लक्षात आलं असेल ह्या चित्रामध्ये. आता हे अर्ध निळी आई आहे म्हणजे ही आई हे कॅरियर आहे, वडील पूर्ण नॉर्मल आहेत. त्यांना होणारे मुलं एक 50% मुलगी कॅरियर बनू शकते आणि एक मुलगा 50% मुलांमध्ये हा आजार पूर्णपणे येऊ शकतो. कारण आईचा एक्स जीन आहे तो डिफेक्टिव्ह जीन एका मुलाला आलेला आहे, पण वडिलाचा वाय जीन आहे, त्याला बॅलन्स करण्याला दुसरा एक्स जीन नाही आहे आणि त्यामुळं मुलामध्ये हा आजार दिसतो आणि मुलीमध्ये हे फक्त कॅरियर असते कारण तिची दुसरी जीन नॉर्मल असते. महत्त्वपूर्ण थोडं म्हणजे ही माहिती खूप महत्त्वाची आहे. त्या विरोधात अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की वडील समजा हिमोफिलियाचे पेशंट आहेत. आता ह्या मुलाचं उद्या चालून लग्न झालं, हिमोफिलिया पेशंट आहे, त्याचं लग्न झालं नॉर्मल मुलीबरोबर जी वाहक नाही आहे. तर त्यांना आता होणारा मुलं काय होणार, त्यांना मुलगी जर झाली तर ती वडिलांचा जो एक्स जीन आहे जो खराब आहे त्या मुलीकडे गेला असेल तर ती मुलगी वाहक बनणार. ठीक आहे, मुलगा एक्स क्रोमोझोम आईचे दोन्ही नॉर्मल आहेत त्यामुळे आईचं एक जीन नॉर्मल आहे, वडिलांची वाय क्रोमोझोममध्ये हा आजारच नाही आहे, तर त्यांची मुलगी आहेत ना त्यांना हिमोफिलिया नसणार, फक्त त्यांच्या मुली आहेत ना त्या कॅरियर म्हणजे वाहक असणार. त्यांच्या लग्नाच्या वेळेस तुम्हाला त्यांचा विचार करायचा आहे. तर हा खूप महत्त्वाची माहिती आहे आणि मला वाटतं की मी सहजपणे म्हणजे समजण्यासारखी मी प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये एवढंच आहे की आई कॅरियर असते ह्या आजाराची, वडील जर नॉर्मल असतील तर होणारे मुलगा असेल तर त्या आजाराचं तो आजार होतो, मुलगी असेल तर ती अजून वाहक बनते. तिच्या लग्नानंतर तिच्या होणाऱ्या मुलगा ह्याला हा आजार होण्याची शक्यता आहे. मुलीला वाहक असतात. कुठेही गेलं तर मुलगा भलेही हिमोफिलिया वडील असो किंवा हिमोफिलिया कॅरियर आई असो, मुली हा जनरली वाहक ह्या आजाराचे वाहक असतात. तर ही माहिती महत्त्वाची आहे. सहज सोप्या पद्धतीत मॅडम आणि चित्राच्या द्वारे तुम्ही आम्हाला समजवलेलं आहे. या वळणावर आपल्याला महाराष्ट्राची जी सांस्कृतिक राजधानी आहे, विद्येचं माहेरघर, असं पुण्यातून आपल्याला फोन आहे. विद्याताईंचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार विद्याताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. पुण्यात बोलतेय. हिमोफिलिया आणि थॅलेसेमिया हे दोन्ही एकच आहे का? आणि त्याच्यावर आमच्या घरी 4 पिढ्यामध्ये थॅलेसेमिया अनुवंशिक आलेला आहे. तो मायनर आहे पण त्याच्यावर काय करता येईल का? कारण मी आता 70 वर्षाची आहे, माझ्या वडिलांना होता, मुलांना आहे आणि नातवांना पण आहे. तर त्याच्यावर काय उपचार करता येतील किंवा काय त्याच्यावर काय आहे? मॅडम काही विचारायचं तुम्हाला? हां, चांगला प्रश्न आहे की हिमोफिलिया आणि थॅलेसेमिया हे 2 वेगळे आजार आहेत. थॅलेसेमिया ह्या आजारमध्ये लाल पेशी लवकर तुटतात आणि त्यांना वारंवार रक्तसंक्रमण म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं. हिमोफिलिया हा आजार ह्याच्यामध्ये रक्त गोठत नाही, रक्तपेशी नॉर्मल असतात, फक्त रक्त गोठत नाही, त्यामुळे तुम्हाला लागल्यानंतर ते ब्लिडिंग होतं. ह्यांना दर महिन्याला रक्तसंक्रमण करावं लागत नाही,
फक्त त्यांना रक्त गोठत नसल्यामुळे त्यांना कोणतेही मार किंवा विजा किंवा ह्याच्यापासून पूर्ण बचाव ठेवायचा असतो. आणि फॅक्टर जर का त्यांची तीव्रता खूप जास्त असेल तर कधी पण ब्लिडिंग होऊ शकते, ह्या भीतीने त्यांना फॅक्टर देणं खूप आवश्यक असतं. आता थॅलेसिमिया हा आजार आहे ना, हा एक्स लिंक म्हणजे आईकडून आई वाहक असं नाही आहे. म्हणजे आई वाहक वडील वाहक दोन्ही पण असू शकतात. आई आणि वडील दोघं वाहक असल्यामुळं होणारा मूल हा थॅलेसिमिया असतो. पण फक्त तुमची मुलं जर का वाहक असतील तर तुम्हाला त्यांच्या लग्नाच्या वेळेस काळजी घ्यायची आहे की त्यांचा पार्टनर थॅलेसिमिया मायनर आहे का नाही. आता समजा त्याचं उद्या चरून लव्ह मॅरेज झालं आणि त्याची ती मुलगी ती वाहक असेल तर तुम्हाला लग्न नाही जोडायचं आहे, पण ती जर का प्रेग्नंट राहिली तर प्रेग्नन्सीमध्ये जर का तुम्ही ते निदान केलं तर तुम्हाला कळेल की त्या मुलाला थॅलेसिमिया आजार आहे की नाही. तर फरक थॅलेसिमिया आणि हिमोफिलियामध्ये असा आहे की थॅलेसिमिया हा रक्तपेशींचा आजार आहे, त्यात आई आणि वडील दोघं वाहक असतात तरच मूल थॅलेसिमिया होतो. आणि थॅलेसिमियाचं निदान आपल्याला लवकरात लवकर करू शकतो, जसं हिमोफिलियाचं पण करता येतं. प्रेग्नंट असतानाच तुम्ही निदान करून तुम्हाला म्हणजे लीगली किंवा ह्याच्याने तुम्हाला हेचं अबॉर्शन पण करता येतं. फारच छान प्रश्न विद्याताईंनी विचारला, त्यामुळे आपल्याला महत्त्वपूर्ण विषयावर छान माहिती दिली मॅडमनी. आणि मॅडम प्रभारी आहेत या विभागाच्या, रक्तदोष विभाग म्हणा किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट म्हणा आणि बालकर्करोग या विभागामध्ये. तर जरूर तुमचं बोललेलं महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला लक्षात ठेवून घ्यायचं आहे. एखादा अनुभव पण मॅडम तुम्ही आम्हाला सांगितला तरी आम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. आणि पुढला प्रश्न तोच होता की पुरुषांमध्ये जास्त आढळतो किंवा स्त्रियांमध्ये, ते तुम्ही ऑलरेडी सांगितलं. आणि पुढच्या पिढीमध्ये त्याचा कसा प्रभाव असतो किंवा त्याविषयी किंवा एखादा अनुभव सांगितला नुकताच तरी आम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कळेल. तर आता मी जसं सांगितलं की हा अनुवंशिक आजार आहे. तर काही काही पेशंट आमच्याकडे पहिल्यांदा हिमोफिलियाचा डायग्नोसिस होतं म्हणजे आणि येतात तर तेच सांगतात की आमच्या घरामध्ये तर कोणालाच हिमोफिलिया नव्हतं, आमच्या आजोबाला नाही, आजीला नाही, आईला बहीण, मग हा आजार आमच्या घरामध्ये कसा आला. तर मला हे पण तुम्हाला सांगायचं आहे की 30% लोकांमध्ये जेव्हा तुम्ही एका जनरेशन म्हणजे आईपासून जेव्हा मूल होतं, हे एक जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये जेव्हा तुमचे जीन्स जातात किंवा जनुका तुमचे ट्रान्सफर करतात तर त्या पिरियडमध्ये काहीतरी डिफेक्ट होऊन तुम्हाला हिमोफिलिया सहजासहजी स्पॉन्टेनियसली म्हणजे नैसर्गिकरित्या त्याला ते डिफेक्ट येऊ शकतो आणि एक नवीन थॅलेसिमियाचा जीन तयार होऊ शकतो. आणि हा जीन नंतर दुसऱ्या वंशामध्ये तुम्हाला वापस जातो. तर हा आजार 30% स्पोरॅडिक म्हणतात त्याला, म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्यापून एका जनरेशन टू दुसऱ्या जनरेशनमध्ये जेव्हा ते जन्म घेतं मूल तेव्हा ते हा डिफेक्ट येऊ शकतो. तर हा एक आजाराचा एक प्रकार आहे. आणि दुसरं म्हणजे हे म्हणजे ॲक्सेप्टन्स हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. तर आम्ही असं बघितलेलं आहे की आईला माहिती होते की मामाला हिमोफिलिया आहे, ब्लिडिंग डिसऑर्डर आहे, म्हणजे ती कदाचित वाहक असेल तर तिने सांगितलेलं नाही. एक मूल हिमोफिलिया झाला पण त्यांना काय वाटलं की 50% झाल्या तर दुसरा 50% मध्ये आपलं मूल नॉर्मल होईल, पण दुसरा पण मूल त्यांचा हिमोफिलिया झाला. तर मला हे सांगायचं की 50% हे चान्स प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये असतं. असं नाही की पहिला मुलगा हिमोफिलिया झाला तर दुसरा मुलगा नॉर्मल असेल. तर अशी घटना आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये. आईला माहिती आहे हिमोफिलिया आहे, एक मुलगा हिमोफिलिया आहे, पण दुसऱ्या मुलाच्या वेळेस सुद्धाही त्यांनी टेस्ट नाही केलं, असं समजून की 50% मूल नॉर्मल आहे आणि 50% मूल कदाचित आता नॉर्मल होईल. तर ॲक्सेप्टन्स म्हणजे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे आणि हे ॲक्सेप्ट करणं आवश्यक आहे की हिमोफिलिया हा अनुवंशिक आजार आहे, संसर्गजन्य आजार नाही आहे. त्यामुळे तुम्ही हा असा विनाकारण प्रयत्न नाही करायचा आहे आणि टेस्ट डॉक्टरने सांगितले तर करणं आवश्यक आहे. स्वीकार करणं गरजेचं आहे हिमोफिलिया या आजाराविषयी जनजागृती मॅडम आपल्याला करत आहेत. मॅडम तुम्ही टेस्टविषयी तपासण्यांविषयी सांगितलं, तर कुठली तपासणी नक्की करायची, कधी करायची आणि कुठे या तपासण्या होतात याविषयी सुद्धा थोडक्यात आम्हाला सांगितलं तर बरं पडेल. तर आता पण सगळं काही जनुकाबद्दल बोलतोय, जेनेटिक टेस्टिंगबद्दल. तर मला एवढं सांगायचं की समजा आई हिमोफिलियाची कॅरियर असेल तर तिला होणारा मुलगा हा हिमोफिलिया असू शकतो. तर ह्याच्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन नाही करायचं आहे की मुलगा आहे की नाही. तर मला काय सांगायचं आहे की तुम्ही काय करायचं आहे, मूल आई जेव्हा प्रेग्नंट असेल 10व्या ते 12व्या आठवड्यामध्ये कोरॅनिक विलस बायोप्सी म्हणजे एक छोटासा आईच्या गर्भाशयाचा तुकडा काढून त्याच्यावर हिमोफिलियाच्या जीनची अभ्यास केला जातो. आणि जर का हिमोफिलिया असेल तर तुम्हाला ते कळतं.
आणि 99% त्याचे चान्सेस आहेत ते रिपोर्ट बरोबर येण्याचे. फक्त 1 किंवा 2% चान्सेस आहेत ते रिपोर्ट चुकीचे येण्याचे. तर तुम्हाला हे जर कळलं तर तुम्ही हे निर्णय घेऊ शकता की तुम्हाला त्याचं अबॉर्शन करायचं आहे का मूल ठेवायचं, कारण हिमोफिलिया हा अनुवंशिक आजार आहे. जर का ते मूल नॉर्मल असेल तर तुम्ही प्रेग्नन्सी चालू ठेवू शकता. मुलगी असेल तर तुम्हाला त्यात जीन्सवरून तुम्हाला हे कळेल की ती कॅरियर आहे की नाही. मुलगी असेल तर अर्थातच तुम्हाला काही करायचं नाहीच आहे. तर जीन्सवरून तुम्हाला कळून येईल की ते डिफेक्टिव्ह जीन आहे की नाही. तर हे एक अनुवंशिक आजार झाला. प्लस आता आपल्याला तुम्ही म्हणताल की हिमोफिलिया हा आजार कळणार कसं की ब्लिडिंग डिसऑर्डर आहे. तर काही टेस्ट असतात जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा डॉक्टरकडे जाता किंवा जेव्हा डॉक्टरना जेव्हा डाऊट येतो, तर जसं आपण कम्प्लीट ब्लड काउंट करतो, पेरिफेरल स्मिअर करतो, त्याच्यामध्ये प्लेटलेट्स वगैरे नॉर्मल आहे की नाही. आणि ब्लिडिंग डिसऑर्डरसाठी कोआग्युलेशन टेस्ट असते PT APTT. तर ते APTTमध्ये त्याचे ब्लिडिंग म्हणजे नॉर्मलरित्या जे रक्त गोठायला पाहिजे ते टेस्टमध्ये आम्हाला कळतं की ते रक्त गोठत नाही आहे लवकर. तर कदाचित ते फॅक्टरची कमी असेल हे कळतं. आणि नंतर आपण त्या एकंदरीत ते काय म्हणतात ना फॅक्टरचे लेवल्स पण करता येतात. फॅक्टर 8 किती आहे, फॅक्टर 9, म्हणजे आपण पहिले कॉमन गोष्टी पहिले करतो. फॅक्टर 8, फॅक्टर 9, वॉन मिलब्रँड असे सर्वसाधारण जे सहजासहजी पहिले असतात ते पहिले करतो. आणि मग नंतर जीन टेस्टिंग पण करून ते कन्फर्म करू शकतो की तो आजार हिमोफिलिया आहे. बरोबर. तर ह्याची पूर्ण सुविधा पूर्ण जगभरात आहे. इंडियामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. आणि नसेल तर ते तुम्ही लॅबला पाठवून ते करून घेऊ शकता. फारच छान. मॅडम, सिन्नरहून आपल्याला या वळणावर फोन आलेला आहे. रुपेश गुजराती हे आपल्या मित्रांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार रुपेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो मी, नाशिक वेस्ट, सिन्नर जिल्हा नाशिक. बरं, रुपेश गुजराती. माझा प्रश्न असा आहे की डायबिटीसची मॅडम याचा काही संबंध आहे का? कारण डायबिटीस मध्ये जखम बरी न होणे, रक्तस्राव होते, त्यानंतर दुसरी गोष्ट याचा शरीरातील हिमोग्लोबिनवर सतत परिणाम होतो. आणि ही व्यक्ती रक्त देऊ शकते का नंतर, आणि रक्त घेऊही शकते का? पुढे जाऊन यांचं रक्त म्हणजे कॉन्स्टंट राहतं का दूषित होतं सारखं? आणि नेमकं कुठली ट्रीटमेंटला अगोदर याची सुरुवात करावी तर जेणेकरून आपल्याला आहे की नाही हे समजले सोपं जाईल याच्या अगोदर. फार सुंदर प्रश्न विचारलाय. मॅडम काय सांगणार? आता हा डायबिटीज आजार आहे आणि डायबिटीजमध्ये जखम बरी होत नाही. ह्याचे कारण तुमचे फॅक्टर कमी असले किंवा रक्त गोठण्याचा आजार आहे हा प्रॉब्लेम नाही आहे. तिथे जखम बरी न होणे म्हणजे तुमची शुगर लेवल जेव्हा कंट्रोलमध्ये नसते तेव्हा ती जखम लवकर बरी होत नाही, कारण ते शुगर लेवल जास्त असल्यामुळे ते वारंवार इन्फेक्शन होतं. आणि इन्फेक्शन झाल्यामुळं ते रक्त तुमचं जखम बरी होत नाही आहे. तुमची ब्लिडिंग का थांबत नाही, कारण ते इन्फेक्शन हे कारण आहे. इन्फेक्शन ते जागा भरून येऊ देत नाही, त्याची खपली धरू देत नाही, वारंवार इन्फेक्शन होतं. त्या कारणामुळे डायबिटीजमध्ये ब्लिडिंग होते किंवा इन्फेक्शन होतं. तर ते इन्फेक्शनचा परिणाम आहे, तुमची ब्लड शुगर व्यवस्थित कंट्रोल नसल्याचा परिणाम आहे किंवा स्वच्छतेशी संबंधित आहे इन्फेक्शनचा, तर त्याच्याच संबंधित आहे. त्याच्यामध्ये कोऑग्युलेशन फॅक्टर डिफेक्ट असू शकत नाही. आता हिमोफिलिया योगायोगाने त्याला असेल आणि तो डायबेटिक असेल तर ती गोष्ट वेगळी. तर तो आजार त्याला अनुवंशिकरित्या पहिल्यापासूनच कळलेला असतो. आणि डायबिटीज आणि हिमोफिलिया ह्या दोन्हीचा एक जीन पण नाही आहे, त्यामुळं दोन्हीचा काही संबंध नाही आहे. बरं. आणि हिमोग्लोबिनशी रिलेटेड असा त्यांचा प्रश्न होता. शिवाय रक्तदान ते करू शकतात का नाही, किंवा रक्त त्यांना चढवायला म्हणजे घेऊ शकतात की नाही, असा पण त्यांचा प्रश्न होता. तर काय सांगणार? म्हणजे तर डायबिटीजवाल्यांचं जर डायबिटीज व्यवस्थित कंट्रोल असेल आणि जसं ब्लड डोनेशनच्या अटीनुसार त्यांचं डायबिटीज कंट्रोलमध्ये असेल, हिमोग्लोबिन 12 ते 14च्या वर असेल आणि 50 वयाच्या पेक्षा कमी असेल तर तुम्ही डायबिटीजवाले पण तुम्ही रक्तदान करू शकता. आणि हे हिमोफिलियाचे जर कोणी व्यक्ती असेल तर ते रक्तदान करू शकतं का, किंवा त्यांना रक्त घेऊ शकतात का? तर ते रक्त तर घेऊ शकतात, कारण जेव्हा त्यांचं हिमोग्लोबिन ब्लिडिंग झाल्यामुळे खूप जास्त कमी झाल्यामुळे त्यांना रक्त घेणं जेव्हा भागच असेल डॉक्टरांच्या ह्याच्यानुसार तपासणीनुसार तर त्यांना रक्त घेणं भागच असतं. पण रक्तदान आम्ही त्यांच्याकडून कधी हे करत नाही, कारण त्यांना स्वतःला हिमोफिलिया असल्यामुळे त्यांना सुई टोचल्यानंतर सुद्धा ब्लिडिंग होते. आणि त्यांना बऱ्याचदा फॅक्टर्स देऊन त्यांना HIV, HbSAg, HCV ह्या आजाराची संक्रमण झालेलं असू शकतं विंडो फेजमध्ये. त्यामुळे हिमोफिलिया पेशंट्स हे जनरली
फिट नसतात ब्लड डोनेशन देण्यासाठी. आणि त्यांचे हिमोफिलियाच्या व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनची जी पातळी असते त्याच्यावर पण काही परिणाम होतो का? सर्वसाधारण जर का त्यांना ब्लिडिंग सारखं होत नसेल, ते फार व्यवस्थित त्यांची ब्लिडिंगची काळजी घेत असेल किंवा त्यांनी हिमोफिलियाच्या ट्रीटमेंटवर असतील तर, आणि त्यांनी लोहाच्या औषधं, कारण त्यांची हिमोग्लोबिन बनण्याची प्रक्रिया किंवा लाल पेशी खराब नाही आहेत, त्यामुळे त्यांचे हिमोग्लोबिन बनू शकतं. त्यांचं रक्त कमी असेल तर त्यांना लोहाच्या गोळ्या, व्हिटॅमिन B12चे औषधं वगैरे दिल्यानंतर त्यांना रक्त बनतं. त्यामुळे सर्वसाधारण अतिशय जास्त ब्लिडिंग झाली आणि त्यांचं रक्त खूप, हिमोग्लोबिन खूप कमी झालं आणि त्यांना दम लागतोय आणि ब्लिडिंग म्हणजे अगदी जीव घेणे ब्लिडिंग झालेली असेल, म्हणजे खूप रक्तस्राव झाले असेल तरच त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं, नाहीतर त्यांना रक्त संक्रमण करायची गरज नाही पडत. आणि मॅडम पुन्हा एकदा महत्त्वाचा जो प्रश्न विचारायचा आहे, कॅरियर म्हणजे नक्की काय आणि स्त्रियांमध्ये जे आहे स्त्रिया कॅरियर असू शकतात असं, तर त्यावर एकदा थोडक्यात आम्हाला पुन्हा एकदा सांगा, जेणेकरून ज्यांना कळलं नसेल त्यांना पुन्हा एकदा ते कन्सेप्ट. तर आता मी तुम्हाला एका चित्राद्वारे तुम्हाला कॅरियर म्हणजे सांगितलंय का फिमेलमध्ये दोन एक्स असतात, तर एक एक्स डिफेक्टिव्ह असेल आणि एक एक्स नॉर्मल असेल तर ती कॅरियर असते. आता कॅरियर म्हणजे जनरली आपल्याला पेअर असतात ना, कोणत्याही जीनचे 2 पेअर असतात, तर एक पेअर नसल्याकारणे तिचे फॅक्टर जरा कमी असू शकतात. तर काही स्त्रियांमध्ये म्हणजे ते नॉर्मल जीन त्यांना ओव्हरटेक करते आणि नॉर्मल तुमचे फॅक्टर्स नॉर्मल लेवलमध्ये, नॉर्मली 40% वर असायला पाहिजे तुमचे फॅक्टर, कमीत कमी 40 ते 100%, तर तिचे कदाचित 40-50% असू शकतात आणि त्याच्यामध्ये त्यांना ब्लिडिंग होत नाही. पण काही कारणास्तव कधी कधी काय होतं, ते दुसरं नॉर्मल जीन आहे ना इनॅक्टिव्ह असतं, म्हणजे काही जणांचे एक टर्नर सिंड्रोम किंवा काही आजार आहेत त्याच्यामध्ये ना एक जीन इनॅक्टिव्ह असेल आणि तो दुसरे डिफेक्टिव्ह जीन असेल तर त्यांना ब्लिडिंग होऊ शकतं. किंवा दुसरे ब्लिडिंग डिसऑर्डर आहेत, वॉन विलिब्रँड डिझीज म्हणतात, ते ना एक्स लिंक नाही आहे, ते ऑटोसोमल रेसिसिव्ह आहेत. म्हणजे आई वडील जसं थॅलेसमियासारखे 2 जर वाहक असतील तर मूल हे वॉन विलिब्रँडचा होऊ शकतो. तर वॉन विलिब्रँड किंवा इतर फॅक्टर जे एक्स लिंक्ड नाही आहेत त्याची जर कमी असेल तर स्त्रियांमध्ये पण रक्तस्राव जास्त होऊ शकतो. माइल्ड टाईप असेल तर त्यांना मासिक पाळी खूप हेवी होणे वगैरे असे प्रकार होऊ शकतात. तर स्त्रियांमध्ये पण नाही अशातला भाग नाही, पण हिमोफिलिया म्हणून नाही, किंवा हिमोफिलिया विथ ॲबनॉर्मल दुसरी जीन किंवा वॉन विलिब्रँड डिझीज किंवा दुसरे ब्लिडिंग डिसऑर्डर जे एक्स लिंक्ड नाही आहेत असे आजार त्यांना होऊ शकतात. फारच छान. डॉक्टर सुजाता शर्मा रासुरे मॅडम आपल्याला महत्त्वपूर्ण विषयावर, जागतिक हिमोफिलिया दिवस या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅडम तुम्ही मगाशी बोलताना सांध्यावर पण परिणाम होतो लहान मुलांविषयी जेव्हा आपण बोलत होतो त्याविषयी, तर तो कसा होतो, म्हणजे त्याला सूज किंवा येणं किंवा वेदना होणं, आणि एक शब्द टार्गेट जॉईंट्स हा देखील आमच्या एकदा वाचनात आलेला आहे, तर नक्की हा सगळा प्रकार काय ते आम्हाला कृपया सांगा. हा खूप छान प्रश्न आहे आणि हा एक मोठं कॉम्प्लिकेशन आहे. काही पेशंट म्हणजे तीव्र हिमोफिलिया किंवा सिव्हिअर हिमोफिलियामध्ये हा जनरली आढळून येतो. कोणत्या पेशंट ज्यांना फॅक्टर किंवा जे फॅक्टर 8 रिप्लेसमेंट थेरपी जे म्हणतात तेव्हा फॅक्टरचं त्यांना रेग्युलर त्यांना फॅक्टर मिळत नाही आहेत आणि त्यांना जॉईंटमध्ये ब्लिडिंग झालेलं आहे. तर काय होतं माहिती आहे का, पेशंटचे जॉईंटमध्ये आपल्याला असं जसं जॉईंटच्या आतमध्ये हात घालून रक्तस्राव थांबू शकत नाही, ती एक कॅप्सूल असते आणि कॅप्सूलच्या आतमध्ये ब्लिडिंग झाल्यानंतर ते दिसून येत नाही, आतमध्ये हळूहळू ब्लिडिंग होऊन जॉईंटला सूज येते. आता हे चित्रामध्ये जर का तुम्ही बघितलं तर बघा, हे जॉईंट भरपूर सुजलेले आहेत. आणि हे काय होतं माहिती आहे का, जेव्हा त्यांना फॅक्टर तुम्ही देता दरवेळेस 2-3 फॅक्टर देऊन तुमचं रक्त त्याचं थांबवता, तेव्हा आतमध्ये जे ब्लड घोटलेलं आहे ते तुम्ही बाहेर नाही काढलेलं असतं. तर काय होतं, कॅप्सूलची आतली जागा त्याची घट्ट होते, जाड होते आणि त्याच्यामध्ये ब्लड वेसल्स किंवा आपले नवीन रक्तपेशी तयार होतात, ब्लड वेसल्स. तर काय होतं माहिती आहे का, तो जेव्हा नंतर अजून एकदा चालायला लागतो, पळायला लागतो किंवा खेळायला लागतो, ते ब्लड वेसल चिमटी धरतात 2 जॉईंटच्या मध्ये आणि अजून तुटतात आणि अजून ब्लिडिंग होते. तर हे सारखं परिणाम होतच राहतं. सारखं तो थोडा पण चालायला लागला, पळायला लागला की अजून सूज येते. पण तर त्याच वारंवार एकाच जॉईंटमध्ये सारखे ब्लिडिंग झाल्याने त्याला टार्गेट जॉईंट म्हणतो.
तर त्या टार्गेट जॉईंटची आतली बाजू आहे ना ती खूप जाड झालेली असते. एक तर रेडिओथेरपी किंवा लेझरने ते काढायचं असतं किंवा ऑपरेशन करून काढून, आणि त्या दरम्यान पेशंटला फॅक्टर दररोज फॅक्टर देऊन ती पूर्ण जखम पूर्ण बरी होईपर्यंत, आतली जाड कातडी काढेपर्यंत त्याला हे फॅक्टर देत राहावं लागतं. आणि अशा ह्या जॉईंटला टार्गेट जॉईंट आपण म्हणतो. बरं, गंभीर स्वरूपाचा असा आजार आहे हिमोफिलिया, त्याविषयी चर्चा सुरू आहे. डॉक्टर सुजाता आपल्याला मार्गदर्शन करतात. मॅडम, मग तातडीने डॉक्टरांकडे कधी जायला पाहिजे त्याविषयी देखील आम्हाला सांगा. आणि छोट्या जखमांमधून पण जास्त रक्तस्राव होऊ शकतो का हिमोफिलिया च्या ग्रस्त व्यक्तींमध्ये, त्याविषयी देखील कृपया थोडं आम्हाला सांगा. तर आता मी जसं म्हणाले की तातडीने कोणत्या पेशंटला ट्रीटमेंट आवश्यक आहे हिमोफिलिया, त्यापूर्वी ठीक आहे. तर तातडीने जेव्हा ब्रेन हिमरेज म्हणजे समजा अचानक पेशंटला मार लागला डोक्याला आणि बेहोश झाला, तर तुम्हाला अंदाजा घ्यायचा असतो कदाचित हा हिमोफिलिया पेशंट आहे, त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला असावे किंवा मानेला जोरात झटका लागला, मानेच्या भोवती फार महत्त्वाच्या स्नायू असतात तिथे ब्लिडिंग झाले असेल तर त्याच्या हातापायांना लुळा होऊ शकतो. तर ह्या खूप गंभीर गोष्टी असते. छातीला मार लागता, लंगमध्ये ब्लिडिंग झाली किंवा हार्टला काही इंजुरी झाली तर ती ब्लिडिंग थांबणार नाही, तर ते खूप जीवघेण्या घटना असू शकते. किंवा आतडीमधून जेव्हा ब्लिडिंग व्हायला लागली तर आतमधून तुम्हाला हात घालून थोडी ना आतडी दाबता येते. तर अशा ह्या ब्लिडिंग ज्या असतात ह्या खूप सिव्हिअर धरल्या जातात आणि ह्या पेशंटला 100% म्हणजे सहसा का सर्वसाधारणतः पेशंटला त्याच्या शरीरामध्ये 1% कमी असतं हिमोफिलियावाल्या पेशंटला, तर त्यांना 100% फॅक्टर्स देऊन त्यांना ते ऑपरेशन किंवा बऱ्याच दिवस त्यांना ते फॅक्टर रोज नियमितपणे घ्यावं लागतं त्यांच्या त्या आजारापासून पूर्णपणे बरे होण्यासाठी. तर ह्या गोष्टी त्यांना एमर्जन्सी सरले जातात. हेड इंजुरी, नेक इंजुरी, चेस्ट इंजुरी, पोटामध्ये झालेले कोणतेही रक्त किंवा नाकामधून अतिशय ब्लिडिंग होत असेल आणि थांबत नसेल तर ह्या खूप एमर्जन्सी समजले जाते. बरं, आणि तुम्ही ते फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपी किंवा जे काय उपचारांविषयी किंवा ते घटक पुरवण्याविषयी अजून काही आम्हाला थोडं सांगता येईल का, म्हणजे अजून आम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. हां, आता आपण आतापर्यंत सगळं हिमोफिलिया निदान करणे किंवा हिमोफिलिया म्हणजे काय आणि आनुवंशिकता ह्याबद्दल बोललो. तर आपण थोडंफार ट्रीटमेंटबद्दल व्यवस्थित बोलू. तर जेव्हा तुमच्या शरीरामध्ये फॅक्टर नसतात जसं मी बोलले तर फॅक्टर देणं आवश्यक आहे. तर पूर्वी जेव्हा फॅक्टर नव्हते तेव्हा आपण डायरेक्टली ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायचो किंवा प्लाझ्मा म्हणजे पिवळं रक्त जे असतं ना, प्लेटलेट RBCs म्हणजे लाल पेशी काढून जो उरलेला प्लाझ्मा असतो तो द्यायचे. नंतर हळूहळू क्रायो म्हणून एक औषध आहे ज्याच्यामध्ये फॅक्टर जास्त असायचे, पण ह्याच्यामधून माहिती आहे ना रक्तरंजित इन्फेक्शन जसे HIV, HBCV, HCV होण्याची शक्यता जास्त निर्माण होत होती. पण नंतर आणि विनाकारण दुसरे पण फॅक्टर त्याच्याबरोबर दिले जायचे जे आवश्यक नाही आहेत आपल्या शरीरामध्ये. म्हणून आता आपण प्युअर फॅक्टर 8 देतो. तर फॅक्टर 8 हे हिमोफिलिया 8 साठी, फॅक्टर 9 हे हिमोफिलिया B साठी देतो. आता ट्रीटमेंटचे 2 प्रकार आहेत, ऑन डिमांड आणि प्रोफायलॅक्सिस. ऑन डिमांड म्हणजे जेव्हा त्याला लागतं किंवा जेव्हा त्याला ब्लिडिंग होते तेव्हाच देणे, म्हणजे ऑन डिमांड जसं जसं लागतं जशी डिमांड आहे त्याप्रमाणे तुम्ही फॅक्टर देणं म्हणजे ऑन डिमांड, म्हणजे लागले तेव्हाच तुम्ही देणार, नाही तर नाही देणार. ह्याच्यामध्ये रिस्क काय असते माहिती आहे का, तुम्हाला माहिती नसतं ब्लिडिंग कधी होणार आहे काय नाही, तर ते रिस्की आहे आणि तुम्ही सतत तुमच्या डोक्यावर टांगती तलवार असते की तुम्ही ब्लिडिंग कधी पण होऊ शकतं. त्यामुळे ते पेशंट सतत म्हणजे बिंदासपणे समाजात वावरत नाही किंवा खेळवू शकत नाही काय नाही. दुसरी आहे प्रोफायलॅक्सिस. प्रोफायलॅक्सिस म्हणजे दर आठवड्याला 2दा किंवा 3दा त्याला फॅक्टर घेतो तो रेग्युलरली, जसं आपण इन्सुलिन दररोज सकाळ संध्याकाळ घेतो तशा पद्धतीने तुम्ही दर आठवड्यातून 3दा फॅक्टर घ्यायचे असतात 10 ते 15 युनिट्स. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला एवढं तरी माहिती असते की आपल्या शरीरामध्ये फॅक्टर आहेत, आपण खेळू शकतो, फिरू शकतो, शाळेत जाऊ शकतो, इतर ॲक्टिव्हिटीज करू शकतो, बाहेरगावी जाऊ शकतो. तर हे प्रोफायलॅक्सिस म्हणतात. तर 2 प्रकारचे हे थेरपी आहेत. तर प्रोफायलॅक्सिस थेरपी किंबहुना खूप महाग पडते, पेशंटला जास्त अफोर्डिंग नसेल तर ते शक्य नाही होत आणि सगळ्या सेंटरमध्ये ते पॉसिबल नाही आहे. तर आपण सध्या भारतामध्ये जास्त करून बरेच पेशंट ऑन डिमांड आहेत, प्रोफायलॅक्सिसवर फार कमी पेशंट आहेत. बरं. आणि अजून काही आधुनिक असे उपचार पद्धतीचा पर्याय काही आहे का, त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. की आधुनिक पद्धतीपेक्षा जेव्हा पण त्या पेशंटला काही इमर्जन्सी होते ना, तर 2-3 गोष्टीची खूप काळजी घ्यायची असते. तर त्याला एक शॉर्ट फॉर्म आहे प्राईस म्हणून.
म्हणजे जेव्हा पण तुम्हाला काही इंजुरी होते ना तर प्राईस करा म्हणतात. आम्ही काय म्हणतो प्राईस म्हणजे प्रोटेक्शन, म्हणजे तुम्हाला जिथे लागले त्या ठिकाणापासून तुम्ही वेगळे करा. हां, मग रेस्ट, मग तो जो भाग लागलेला आहे तो त्याला रेस्ट द्यायचा, त्याला हलवायचं नाही, कारण तुम्ही जास्त हलवल्यानंतर ब्लिडिंग जास्त होण्याची शक्यता असते. बर्फ लावा, बर्फ लावल्यानंतर रक्तपेशी जे असतात ना, जे ब्लड वेसल्स आहे ते आकुंचन पावतात आणि अजून जास्त ब्लिडिंग होण्याची टाळता येते. कंप्रेशन द्या, इतके जास्त कंप्रेशन नका देऊ की तुमची नसा किंवा ब्लड वेसल्स दबले जावे, पण इतकं कंप्रेशन द्या की कदाचित त्याचं ब्लिडिंग थांबलं जावं. आणि तो जर हात आणि पाय असेल आणि तुम्हाला ते उचलता येत असेल तर हार्ट लेवलपेक्षा जास्त उचलल्यानंतर ब्लिडिंग होण्याची शक्यता कमी असते. तर ही प्राईस थेरपी कधी पण तुम्हाला कधीही कोणतीही इमर्जन्सी असेल किंवा तुम्हाला काही कळत नसेल तर कमीत कमी एवढी तुम्ही प्राथमिक सेवा त्यांना देऊ शकता. तर हे दिल्यानंतर कदाचित थोडीशी ब्लिडिंग कमी होऊ शकते आणि नंतर तुम्हाला तो पेशंट लवकरात लवकर ज्या सेंटरमध्ये, म्हणून मी सांगितले ना हिमोफिलिया ही जागरूकता असणं आवश्यक आहे. कारण आपल्या हेल्थ सेंटरला माहिती असायला पाहिजे की फॅक्टरची हे कुठे फॅक्टर कोणत्या सेंटरला मिळतात. शक्यतो डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला किंवा कोणत्याही मेडिकल कॉलेजेसला फॅक्टरची मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्या पेशंटला लवकरात लवकर तुम्ही जवळपासच्या आरोग्य केंद्रामध्ये, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला किंवा मेडिकल कॉलेजेसमध्ये हे ट्रीटमेंटची सोय असल्या ठिकाणी तुम्ही पेशंट शिफ्ट करू शकता. फार सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं की काय करता येईल, म्हणजे घरच्या घरी काय करता येईल, अजून काही घरच्या घरी करता येईल किंवा नियमित उपचार घेण्याचे काय फायदे असू शकतात किंवा का महत्त्वाचं आहे ते देखील आम्हाला सांगा. आता नियमित उपचार घेतल्याने तुम्हाला काय माहिती आहे की टार्गेट जॉईंट नाही होणार, ब्रेनमध्ये हिमरेज होण्याची शक्यता कमी असते. क्वालिटी ऑफ लाईफ जे म्हणतात ना तुम्ही, जे काय नॉर्मल एक व्यक्ती हिमोफिलिया व्यक्तीला हा काय मोठा आजार नाही आहे किंवा म्हणजे हा नाही, पण गंभीर आजार आहे, मोठा आजार नाही पण गंभीर आजार आहे. तर तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घेतली तर एक सर्वसाधारण माणसासारखं आयुष्य जगण्याला त्याला तुम्हाला आयुष्य देता, आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. आता काय मी सांगतो की फॅक्टर जे म्हणतात ना, मी फॅक्टरबद्दल थोडंसं जास्त माहिती सांगते. कारण हे फॅक्टर जे आहेत ना दोन प्रकारचे असतात. प्लाझ्मा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपल्याच रक्ताच्या पासून बनलेले फॅक्टर आहे ते प्लाझ्मा डेरिव्हेटिव्ह म्हणतात, आणि रिकॉम्बिनंट म्हणजे जेनेटिकली इंजिनिअरिंग करून लॅबोरेटरीमधून तयार केलेले रिकॉम्बिनंट फॅक्टर, असे दोन प्रकारचे फॅक्टर मिळतात. आता मी जसं म्हणाले की ब्लिडिंग जेव्हा होते तेव्हा फॅक्टर कमी असल्यामुळे ब्लिडिंग जास्त होते. हां, तर हे रक्त गोठण्याची प्रक्रियाचे फॅक्टर्स कमी असल्यामुळे ब्लिडिंग होते. किंवा दुसरा एक मार्ग आहे, ब्लिडिंग करणारे जे एक गोठण्याची प्रक्रिया कमी असल्यामुळे ब्लिडिंग होऊ शकते किंवा ब्लिडिंग फॅक्टर्स जास्त असल्यामुळे पण ब्लिडिंग होऊ शकते. तर आता नवीन एक कन्सेप्ट निघाली आहे, नॉन फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपी. तर नॉन फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपी तुम्ही म्हणसाल की फॅक्टर कमी आहे तर गुपचूप फॅक्टरच द्या ना, की कशाला तुम्ही हे नॉन फॅक्टर. तर काय होतं, वारंवार फॅक्टर दिल्याने काय होतं की आपलं शरीर त्याला इम्यून होऊन जातं, त्याच्या विरोधात अँटीबॉडीज तयार होतात शरीरामध्ये, आणि नंतर हे फॅक्टर निकामी होतं. तुम्ही किती पण फॅक्टर द्या त्याला त्याचा परिणामच होत नाही, तर ते इनिबिटर्स डेव्हलप होतात त्याच्या शरीरामध्ये, आणि म्हणून फॅक्टर दरवेळेस देणं हे सतत योग्य नाही होणार. आणि म्हणून आता नवीन नॉन फॅक्टर थेरपी ही पण एक नवीन थेरपी निघालेली आहे, ज्याच्यामुळे फॅक्टर्स नाही आहेत पण तुम्ही ब्लिडिंगचे हे फॅक्टर्स कमी केलं आणि बॅलन्स, जसं मी चित्रामध्ये दाखवलं आहे, इकडे फॅक्टर्स आहेत आणि इकडे कोआग्युलेशन फॅक्टर्स आहेत, इथे ब्लिडिंग फॅक्टर्स आहे. तर ह्या बॅलन्स तुम्ही केला व्यवस्थित, ब्लिडिंग फॅक्टर्स पण तुम्ही कमी केले तरी पण तुमचं ब्लिडिंग थांबू शकतो. तर ही एक नवीन पद्धती आहे ट्रीटमेंटची. वेळ कमी आहे मॅडम आपल्याला, तर थोडक्यात दोन प्रश्नाची आम्हाला उत्तर हवी आहेत की मग यांनी खेळायचं का नाही किंवा कुठले खेळ खेळायचे, आणि आहाराविषयी, आणि जाता जाता काय संदेश देणार. तर खेळाविषयी असं आहे की मुलांचा जन्म झालेला आहे खेळण्यासाठी, तर त्यांनी प्रोटेक्टिव्ह गिअर्स वापरायचे असतात, त्यांनी हेल्मेट्स वापरायचे असतात, नी कॅप्स वापरायचे असतात, तर एल्बो जॉईंट कॅप्स वापरायचे असतात. खेळामध्ये कॉन्टॅक्ट गेम्स म्हणतात, ज्याच्यामध्ये शारीरिक हे धक्काबुक्की होऊ शकते, जसं फुटबॉल, व्हॉलीबॉल असे गेम किंवा कुस्ती किंवा कबड्डी असे खेळ नाही खेळू शकत. पण स्विमिंग हा त्यांच्यासाठी खूप चांगला गेम असू शकतो. बॅडमिंटन त्यांनी प्रोटेक्टिव्ह गिअर घालून खेळू शकतात, सायकलिंग ते करू शकतात प्रोटेक्टिव्ह गिअर घालून,
आणि फॅक्टरची त्यांना माहिती असायला पाहिजे, तर ते असे गेम खेळू शकतात. खेळण्याबद्दल काही हरकत नाही आहे, फक्त अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे. आणि महत्त्वाचा संदेश मला लोकांना द्यायचा आहे की अजून हे लक्षात घ्या की 80% लोकांमध्ये अजूनही निदान झालेलं नाही आहे. ब्लिडिंग डिसऑर्डर असू शकते. 30% लोकांमध्ये नैसर्गिकरित्या हिमोफिलिया येऊ शकतो. तर ह्याचा निदान करा आणि तुम्ही ॲक्सेप्ट करा की हे हिमोफिलिया आहे. जागृतता करा स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना ह्याबद्दल जागृती द्या. आणि जर हिमोफिलिया पेशंट असेल तर तुम्ही स्वतःहून त्यांना मदत करा. आणि हा एक माझा महत्त्वाचा उद्देश आहे. फारच छान. धन्यवाद मॅडम. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि छान माहिती दिली. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचा जो हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे तुमच्यासाठी त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला मी येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.